फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं फूड क्रश मध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एक लेबनीज फूड जे आपल्या इंडियामध्ये पण खूप जास्त फेमस आहे, असं चिकन शॉर्मा। चला तर मग बघूया इंग्रेडिएंट। मी इथे 2 वाटी मैदा घेतला आहे, त्याच्यात 1 टीस्पून एवढी साखर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून एवढं मीठ। याला चांगल्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याचा ब्रेड सारखा टेक्स्चर पाहिजे आहे, म्हणजे ही ॲक्च्युली पिठा ब्रेडच असते। तर आपण याला ताकाने भिजवून घेऊया, म्हणजे ती खूप लाईट आणि फ्लफी होईल। व्यवस्थित नरम असं डो आपल्याला करायचं आहे, सॉफ्ट गोळा बनवायचा आहे आपल्याला। जेव्हा या स्टेजला येऊ, खूप नरम झालेला आहे गोळा, त्याच्यात तुम्ही 2 टेबलस्पून एवढं तेल ॲड करा। तेल किंवा बटरही चालेल आणि मग याला 5 मिनिटं कमीत कमी चांगलं असं मळून घ्या। जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढी आपली ब्रेड सॉफ्ट आणि लाईट होईल। मळून झाल्यावरती 10 मिनिटं याला साईडला झाकून ठेवावे। त्यांची तयारी करून घेऊ। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून एवढं मी लसूण पावडर घेतलं आहे। लसूण पावडर नसेल तर लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून यात ॲड करू शकता। तिखट, तंदुरी मसाला, धने जिरे पूड आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा तेल, 2 चमचे इतकं दही जे मी चाळणीवरती काढून ठेवलं होतं, सो दॅट त्याच्यातलं एक्सेस वॉटर निघून जाईल, कारण आपल्याला याला खूप ड्राय नाही करायचं आहे। ते मिक्स करायचं। चवीनुसार मीठ ॲड करून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। मी यात थोडीशी हळद कालवली, जे सांगायला विसरली। तुम्ही बघू शकता हे किती छान मिक्स झालं आहे। आता आपण यात चिकनचे पीसेस घालून घेऊ। बोनलेस चिकन जे मी नियर अबाउट 100 ग्रॅम एवढं घेतलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनिटं याला साईडला ठेवायचे आहे आपल्याला। तोवर आपण भिजवलेल्या कणकेचे गोळे करून घेऊ। आपल्याला याची जाड अशी पोळी लाटायची आहे, थोडा मैदा डस्ट करून। बघू शकता किती जाड आपण याची पोळी लाटली आहे। आता याला झाकण लावून दोन्हीकडनं छान असं भाजून घ्यायचं आहे। मस्त असे बबल्स आले त्याच्यावरती, त्याला टर्न करू। बटर तेल काही लावायची गरज नाही आहे। दुसरीकडनं पण झाकण लावून याला भाजून घेऊ। वाव, मस्त झाली आहे आपली ब्रेड। तयार झालेली ब्रेड साईडला ठेवून एका पॅनमध्ये आपण तेल आणि त्यात 1 बाय 1 मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस ॲड करूया आणि याला झाकण न लावता दोन्हीकडनं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। उरलेला मसाला ॲड करून त्याला 5-5 मिनिटं दोन्हीकडनं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। टर्न करून बघूया। वाव, मस्त असा ब्राऊन कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी सेम असंच दुसरीकडनं पण त्याला भाजून घेईल। दोन्हीकडनं मस्त असं भाजलं गेलं आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला पॅनच्या जागी डायरेक्ट गॅसवर सुद्धा बेक करू शकता। आता मी मेयोनीजमध्ये बारीक चिरलेली लसूण पाकळ्या आणि हे मिक्सअप्स आहे, इटालियन मिक्सअप्स, जे मी हात
मिक्सअप हातावरती थोडंसं असं क्रश करायचं आणि मग ॲड करायचं. त्याने त्याचा ॲरोमा इन्हान्स होतो. आणि मी याला चांगल्याने बीट करून घेणार आहे. आता मी एका ताटात चिकन काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतात याचे हे जे ब्राऊन कलर आला आहे याच्यामुळेच तो जो ॲरोमा आहे तंदूरचा तो येणार. त्यात बारीक चिरलेली पत्तागोबी, थोडीशी कोथिंबीर. आता सराट्याच्या साहाय्याने चिकनला श्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आपण आता मर्ज करूया. ही ब्रेड मगाशी आपण केलेली त्यावरती मेयोनीज, गार्लिक मेयो भरपूर लावायचं, कंजूसी अजिबात करायची नाही. त्यावरती तुमच्या चवीनुसार चिली सॉस, तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त, कमी तिखट आवडत असेल तर कमी ॲड करा. आणि या सगळ्यांना व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आपल्याला. त्या मिक्सअपचा ॲरोमा खूप मस्त येतो आहे. आता त्यावरती श्रेडेड चिकन, भरपूर आपण चिकन वापरलंय. घरी केलंय तर तो ॲडव्हान्टेज तो असतो की आपण चिकन जास्त वापरतो आणि ते पण कमी पैशात घरी तयार होतो. चिकन शोरमा, त्यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर लांब चिरलेला कांदा, आवडत असेल तर ॲड करा. थोडीशी मेयोनीज आपण तयार केलेली आणि अगदी थोडंसं असं चिली सॉस आपण ॲड करून घेऊ. आणि आता याचा टाईट असा रोल आपल्याला बनवायचा आहे. आहा, मस्त झालंय हे. मस्त असा हायजेनिक, कॉस्ट फ्रेंडली आणि हो क्रेविंग फुलफिल करणारा शोरमा रेडी आहे. ब्रेड पहा किती फ्लफी झाली आहे. नक्की करून बघा चिकन शोरमा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.